दिलेल्या चौकोनात योग्य उत्तराचा पर्याय द्यावा। उत्तराच्या चौकोनात खाडापोड किंवा व्हायटरने रंगवून उत्तर दिले असते उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही। स्कॉलरशिप परीक्षा दिलेली आहे। यांच्या वतीने आज आमच्या महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य महबूब तुपारे ज्युनियर कॉलेजमध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न होते आहे। या मराठी अध्यापक संघामार्फत वर्षभर वेगवेगळे चांगले उपक्रम राबवले जातात, त्याचाच हा एक भाग इथं संपन्न होतो आहे। त्यांना आमच्या विद्यासंकुलामार्फत मी हार्दिक शुभेच्छा देतो। आपण सर्व विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला। या सामान्य ज्ञान परीक्षेत 295 विद्यार्थी सहभागी झाले होते। चंदगड, नागनवाडी, कारवे, शिनोळी, पोवाड या भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते। तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं, आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करावं, हीच भावना या पाठीमागे असते। या भूमिपुत्र आहेत, खरंच आम्ही मराठी अध्यापक संघातून त्यांचं कौतुक करतोय। मी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे आमचे रवींद्र पाटील सर आणि आमचे सर्व अध्यापक संघ गुरुवर्य यांच्या उपस्थितीत या ठिकाणी त्यांना अगदी मायेची शाल आणि पुष्पगुच्छ त्यांचा आम्ही सन्मान करतो आहोत। माणूस दिसण्यावरून नसतो तर त्याच्या कर्तृत्वावरून मोठा होतो। नेतृत्व दर्जाचा सल्लागार होणं, अर्थतज्ञ होणं खरंच, आणि म्हणून मी म्हणे अरबी गावडे सरांसाठी सुद्धा एकदा टाळ्या घ्यायला पाहिजे। टाळ्या रवींद्र पाटील सरांसाठी। ओके आहे आजच्या ह्या चांगल्या सोहळ्यासाठी ही चांगली माणसं या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत, खरंच मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर आपल्या मराठी अध्यापक संघाचे सर्व शिलेदार आहेत, एम एन शिवणगेकर असतील, मोहनगेकर सर असतील, बी एन पाटील सर असतील, सुतार सर असतील किंवा साबळे सर असतील, रवींद्र सर असतील, त्याचबरोबर आणि प्रत्येक उपक्रमास आम्हाला धन्यवाद। ही जी तिसरी कॅटेगरी आहे की ज्याच्याकडे सर्वात जास्त नॉलेज आहे तो राज्याकडे, त्याच्यामुळे ह्या कॅटेगरी ही डेव्हलप झाल्यामुळे आपल्या सर्वांना याच्यामध्ये जास्त संधी आहे। आपण जर ठरवलं, आपण जर जास्त नॉलेज घेतलं, आपण जर खरोखर चांगलं शिक्षण घेतलं तर आपण पण या जगाचे राजे होऊ शकतो। आणि या जी तुमची जी सामान्य परीक्षा जी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला, ज्यांना बक्षीस मिळो ज्यांना न बक्षीस मिळो, ज्यांनी भाग घेतला त्यांनी या जगाचे राजे होण्याच्या दृष्टिकोनातून एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे। तेव्हा आपल्या सर्वांचं अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करतायत आणि मोठमोठ्या संसदेला मार्गदर्शन करण्याची ज्यांच्याकडे कुवत आहे, अतीव असणार असं त्यांच्याकडे विपुल असणारं नॉलेज आहे, त्या ज्ञानाचा वापर करून त्या आपल्या तालुक्याचा भागाचा कसा विकास करता येईल यासाठी तळमळीनं काम करणारे आजचे प्रमुख अतिथी, त्याचबरोबर अध्यापक मराठी अध्यापक संघ, त्यांचं काम खूप कौतुकास्पद आहे। पण ह्या अध्यापक संघानेच मराठी भाषेचा विकास व्हावा किंवा मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावं, त्या भाषेतूनच ज्ञानवृद्धिगत व्हावं असा प्रयत्न करणारे मराठी अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आणि जे सत्कार मूर्ती आहेत रवींद्र पाटील, ते खरं तर रवींद्र पाटील यांचा वाढदिवस करण्याची ही जी नवी पद्धत आहे, नवीन उपक्रम आहे, पारंपरिक पद्धतीनं लोक वाढदिवस साजरा करतात, पार्ट्या करतात, केक कापतात, एकमेकाच्या गालाला लावतात, मद्य पितात आणि पार्ट्या करतात। दुसरं सामाजिक उपक्रमात भाग घेऊनही वाढदिवस साजरा करतात। आणि असा हा उपक्रम आहे की जो शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला जातोय। खरोखर हा उपक्रम आपण विद्यार्थ्यांप्रती आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांना ज्ञान निर्मिती करता यावी, भविष्यातले हे तहसीलदार व्हावेत, तलाठी व्हावेत, पोलीस व्हावेत,
बँकेत नोकरीला जावेत, अशी कुठलीही एक एक्झाम आता नाही आहे की जी स्पर्धा परीक्षेशिवाय तुम्हाला पुढे जाता येईल. सरकारी असू दे, निम सरकारी असू दे, कुठल्याही खाजगी क्षेत्रात जायचं असेल तर आता स्पर्धा परीक्षेशिवाय, सामान्य ज्ञान परीक्षेशिवाय पर्याय नाही. आणि ते ज्ञान वृत्तीगत भाव मी एक पेन सरांसाठी द्यायला आणलेलं आहे. ते पेन म्हणजे सध्या पॉप्युलर आहे. खरं शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनात खूप प्रेम आहे आणि त्याचे कार्यक्रमही राबवतात. म्हणून राजा शिव छत्रपती आणि जानता राजा नावाचं एक जे पेन आहे ते मी त्याच्यासाठी खास आणलेलं आहे. तर ते मी मुद्दाम परिसराकडे सर्वांना सांगतो की या पेनानंच असं या लेखणीनंच ते अशाच पद्धतीनं हे मराठा महासंघ पुढे काम करत राहो. आणि म्हणून विनंती करतो की आपण त्यांना ते पेन अर्पण करावं. धन्यवाद. आज माझा 51वा वाढदिवस या निमित्त या औचित्य साधून आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर ही संकल्पना गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या हायस्कूलमध्ये ती राबवली आणि ही फक्त मर्यादित हायस्कूलवरती न राहता शैक्षणिक साहित्य सर्व विद्यार्थ्यांना मी वाटलं. पण ही संकल्पना आपल्या तालुक्यालाच नाही तर जिल्हा असेल किंवा आंतरराज्य असेल हा मॅसेज कुठेचा संदेश गेला पाहिजे. तर तुम्ही सर म्हटल्याप्रमाणे वाढदिवस करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि ही वाढदिवस करण्याची संकल्पना ज्यावेळी शैक्षणिक दृष्ट्या आपण ही संकल्पना राबवतोय त्यावेळी बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा हा वेगळा असतोय पण चांगला असतोय. आणि मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपस्थित आहे, स्पर्धा परीक्षा या ठिकाणी होत आहेत, तेव्हा या ठिकाणी स्पर्धेतून पुढे गेले आपले डॉक्टर परशुराम पाटील सर आहेत, उपप्राचार्य आर.बी. गावडे सर आहेत. आणि त्यामुळे या स्पर्धेचं यश त्याचं गमक जे आहे ही आता ही तुमची पहिली पायरी आहे. आणि या पहिली पायरीतून आपण जरी इथं काही गुणांनी पाठीमागे असाल तर निश्चित भविष्यात तुम्ही अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचाही नंबर लागू शकतोय. ही सदिच्छा या ठिकाणी तुम्हाला देतोय. आणि एक जाता आता तुम्हाला संदेश देऊ शकतोय. सरांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आपल्या नावासमोर छत्रपती ही उपाधी धारण केली तसं तुम्ही विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमच्या नावापुढे उपाधी धारण केली पाहिजे. ज्या पद्धतीनं परशुराम पाटील सरांनी डॉक्टरेट ही जी उपाधी धारण केलेली आहे, पदवी ही घेतलीच पाहिजे. पदवी बरोबर तुमची ओळख जर व्हायची असेल तर उपाधी पाहिजे आणि म्हणून ही उपाधी तुमच्या नावासमोर आली पाहिजे. तुमच्या उपाधीमुळे तुमचं नाव आणि तुमचं गाव शोधता आलं पाहिजे. अशा पद्धतीची उपाधी आपल्याकडे असली पाहिजे. आणि म्हणून छत्रपतींचं आपण या ठिकाणी नाव घेतोय. आणि छत्रपतींचा जी माय मराठी बोलीभाषा आपली जी आहे या माय बोलीचा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं सरी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि म्हणून या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील मराठीचा आपण 50 म्हणजे 50 मार्क जवळपास 50% मराठीलाच महत्व दिलेलं आहे. बाकीचे विषय मग याच्यामध्ये आहेत. म्हणजे ही काठीण्य थोडीशी पातळी होती विद्यार्थ्याच्या दृष्टीनं, पण एक काठीण्य पातळी ठेवण्याचा पाठिंबाचा उद्देश काय, जर पैकीच्या पैकी विद्यार्थ्यांना गुण मिळाला तर अभ्यासाला मग पुढे जाणार नाही. थोडीशी काठीण्य पातळी ठेवल्यामुळे गुणात्मक आपण थोडंसं कमी आहे, अभ्यासात थोडंसं कमी आहे, त्याचीही आपल्याला जाणीव व्हावी आणि पुढच्या परीक्षेची आपल्याला चांगली तयारी करता यावी या उद्देशानं आपल्याच तालुक्यात आपल्याच मातीतले जे माणूस आहे विजयश्री जॉर्ज क्रूज या सरांनी ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि ही काठिण्य पातळी त्यांच्या मार्फत आपण आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ही सामान्य ज्ञान परीक्षा घेतलेली आहे. आणि भरपूर मला वाटतंय जवळपास 295 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि खरं तर आपल्या तालुक्यामध्ये ही जी रत्न आता म्हणल्या डॉक्टर परशुराम पाटील सारखी रत्न आहे आणि तुम्ही या रत्नांच्या माळेमध्ये तुम्ही पुढे भविष्यात संघटचं नाव उज्ज्वल करा ही सदिच्छा आणि शुभेच्छा येतो. आणि मी थांबतोय. जय हिंद. 6व्या क्रमांकाचाच मानकरी कुमार कुणाल काशीनाथ पाटील, स्वामी विवेकानंद विद्यालय घोडेवाडी. 6व्या क्रमांकाच आहे धनंजय विद्यालय नागरवाडी, कुमार सुयश. त्यानंतर आणखी 6व्या क्रमांकाचाच मानकरी कुमार संजय गांधी, श्रेयस रमेश पाटील, संजय गांधी विद्यालय नागरवाडी. क्रमांक हर्षवर्धन ज्योतिबा पाटील, धनंजय. त्यानंतर चतुर्थ क्रमांक 4था क्रमांक अगदी लकी म्हणायला हरकत नाही कुमार अभिज्ञान सुधीर गिरी, संजय विद्यालय नागरवाडी.
तिसरा कुमारी अपूर्वा मोहन भोगलकर, संजय गांधी विद्यालय नागरवाडी आणि कुमारी नागरवाडी भोगलकर, त्यानंतर साईरा सुनील पाटील, संजय गांधी विद्यालय नागरवाडी. पहिलाही आणि सातवाही नंबर घोडेवाडीच आणि स्कॉलरशिप असेल, एनएमएस असेल, शिष्यवृत्तीमध्ये असेल, ते घोडेवाडीचे विद्यार्थी अगदी झळकत असतात आणि हाच घोडेवाडीचा विद्यार्थी परशुराम पाटील सरांसारखं उद्या सुद्धा एक नाव करा. आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. मराठी अध्यापक संघामार्फत आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य आणि डॉक्टर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक आर पी गावडे